नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर चालणाऱ्या ऑनलाईन पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. इयत्ता 6वी विषय गणित आणि आजचा जो घटक आहे कोनाचे प्रकार. तर विद्यार्थी मित्रांनो आपण यापूर्वीच कोन म्हणजे काय आणि कोन कशा प्रकारे तयार होतो आणि कोनाचे घटक जे आहेत त्याचप्रमाणे कोणाचं एक अक्षरी आणि कोणाचं 3 अक्षरी वाचन हे आपण या पूर्वीच्या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. तर या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कोन आणि कोनाचे प्रकार हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला यापूर्वी आपण इयत्ता 5वीला आणि इयत्ता 4थीला कोनाचे विविध प्रकार आपण अभ्यासलेले आहेतच. पण ते प्रकार कोणते होते तर ते प्रकार आपण जे पाहिले होते त्यामध्ये आपण लघु कोन हा पाहिलेला आहे. त्यानंतर कोनाचा दुसरा प्रकार आपण पाहिला होता काटकोन आणि तिसरा जो प्रकार आपण पाहिला होता तो विशाल कोन. तर मित्रांनो या आजच्या पाठामध्ये आपल्याला हे 3 प्रकार पाहायचेच आहेत, परंतु कोनाचे आणखीही उर्वरित जे 4 प्रकार आहेत म्हणजे उर्वरित 4 आणि हे 3 असे मिळून कोनाचे एकूण 7 प्रकार हे पडलेले आहेत. तर हे 7 प्रकार आपल्याला आजच्या या पाठामध्ये सविस्तरपणे पाहायचं आहे. तर मित्रांनो आपण आजच्या पाठामध्ये कोनाचे 7 प्रकार आहेत ते आता आपण सविस्तरपणे पाहत आहोत. तर मित्रांनो कोनाचे जे 7 प्रकार आहेत तर ते 7 प्रकार कोणकोणते आहेत तर ते आपण आता पाहूया. तर त्यातला जो पहिला प्रकार आहे तो आहे शून्य कोन. त्यानंतर पुढचा प्रकार जो आहे तो आहे लघु कोन. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो आहे काटकोन. चौथा प्रकार आहे विशाल कोन. पाचवा प्रकार आहे सरळ कोन. त्यानंतर 6वा प्रकार आहे प्रविशाल कोन. आणि 7वा प्रकार आहे तो पूर्ण कोन. तर मित्रांनो आता आपण या 7ही जे कोन आहेत हे आपण सविस्तर त्यांच्या आकृत्या त्यांची मापं ही आपण पाहणार आहोत. तर लक्षात ठेवायचं आहे शून्य कोन, लघु कोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन. तर मित्रांनो कोनाचा जो पहिला प्रकार आहे तो शून्य कोन. तो आता शून्य कोन आपण या ठिकाणी आता अभ्यासायचा आहे. तर शून्य कोन या शून्य कोनाची आकृती ही कशा प्रकारे असते तर आपण आता इथे पाहायचं आहे. तर या ठिकाणी मी ही आकृती आता काढत आहे. तर शून्य कोनाची जी आकृती आहे तर ही आकृती अशा प्रकारे आपल्याला काढता येते आणि शून्य कोन जो आहे तर या ठिकाणी आपण शून्य कोनाला नाव देखील देऊया ए बी सी. तर या कोनाचं जे माप आहे ते माप नावातच आहे 0 अंश म्हणजे शून्य कोन. तर लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपा हा प्रकार आहे की ज्या कोनाचं माप 0 अंश इतकं असतं त्या कोनाला शून्य कोन असं
म्हटलं जातं. व्याख्या ही लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपी आहे शून्य कोनाची, की ज्या कोनाचं माप 0° इतकं असतं त्या कोनाला शून्य कोन असे म्हणतात. आणि एकूण शून्य कोन जे आहेत ते त्यांची जी संख्या आहे, शून्य कोनांची जी संख्या आहे ती संख्या एकच आहे. म्हणजे शून्य कोन हा एकच आहे. यानंतरचा पुढचा जो कोन आहे तो कोन आहे, जो प्रकार आहे तो लघुकोन आहे. आता हा प्रकार आपण यापूर्वीच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेला आहेच, परंतु याची आकृती ही देखील आपल्याला माहीतच आहे की शून्य कोनाची जी लघुकोनाची जी आकृती आहे ती लघुकोनाची आकृती आपण हे मागच्या इयत्तांमध्ये शिकलेलो आहोतच आणि मागच्या तासाला देखील आपण ती पाहिलेलीच आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा लघुकोनाचं माप जे आहे या मापावरून हा जो कोन कशा प्रकारे तयार होतो ते आपण आता पाहायचं आहे. तर याचं जे नाव आहे ते मी या ठिकाणी नाव दिलेलं आहे PQR. तर लघुकोन म्हणजे आपण यापूर्वी काय शिकलो की 90°पेक्षा कमी माप असणाऱ्या कोनाला लघुकोन असं म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी आपल्याला ही व्याख्या अशी सांगता येते की 0°पेक्षा जास्त आणि 90°पेक्षा कमी. म्हणजे 0°पेक्षा जास्त व 90°पेक्षा कमी असणाऱ्या जो मापाचा कोन आहे त्या कोनाला लघुकोन असं म्हटलं जातं. आता लघुकोनांची एकूण जी संख्या आहे ती संख्या 89 आहे. म्हणजे 1° ते 89°पर्यंत जेवढे कोन असतात त्या कोनाला लघुकोन असं म्हटलं जातं. यानंतरचा पुढचा जो कोन आहे तो आहे काटकोन. तर हा काटकोनाचा प्रकार देखील आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे. काटकोनाची व्याख्या पण एकदम सोपी आहे आणि काटकोनाचं जे माप आहे ते माप देखील 0°सारखं फिक्स आहे. म्हणजे त्याचं माप हे ठराविक ठरलेलंच आहे. तर या ठिकाणी काटकोनाची जी आकृती आहे ती अशा प्रकारे काढता येते. आपण तिचं नीट निरीक्षण करा. त्याचं नाव देऊया आपण BSN. हा काटकोन आहे. तर काटकोनाची व्याख्या काय सांगता येते की ज्या कोनाचं माप 90° इतके असते त्या कोनाला काटकोन असं म्हणतात. आता काटकोनाची जी संख्या आहे ती सुद्धा एकूण संख्या काटकोनांची ही 1 आहे. म्हणजे ज्या कोनाचं माप 90° असतं त्या कोनाला काटकोन असं म्हणतात. हे लक्षात आलं. यानंतर पुढचा जो कोनाचा प्रकार आहे तो आहे विशाल कोन. तर विशाल कोन देखील आपण मागच्या इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत की ढोबळमानाने आपण काय सांगितलं जातं की 90°पेक्षा जास्त माप असणाऱ्या कोनाला विशाल कोन असं म्हणतात. तर या ठिकाणी आपण इयत्ता 6वीला अभ्यासत असताना 90°पेक्षा हा जास्त कोन काढलेला आहे. तर या कोनाला विशाल कोन असं म्हटलेलं आहे. याचं नाव देऊया XYZ. पण आता या विशाल कोनाची व्याख्या आपल्याला काय सांगता येते तर 90°पेक्षा जास्त पण 180°पेक्षा कमी.
माप असणाऱ्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. व्याख्या नीट समजून घ्या की 90 अंशापेक्षा जास्त माप आणि 180 पेक्षा कमी माप असणाऱ्या कोनाला विशाल कोन असं म्हटलं जातं. आता हे विशाल कोन यांची देखील संख्या जर आपण पाहिलं तर यांची देखील संख्या लघु कोनाप्रमाणे 89 इतकी आहे. म्हणजे आपण जर मोजलं 91 अंश ते 179 अंश इथपर्यंतची जी संख्या जर मोजली तर ती इतकी येते. यानंतर पुढचा जो कोनाचा प्रकार आहे तो प्रकार आहे सरळ कोन. आता सरळ कोन कोणाला म्हणायचं तर सरळ कोनाची आकृती कशा प्रकारे असते ती सुद्धा आपण आता समजून घेऊया. तर सरळ कोनाची आकृती एकदम सोपी आहे. रेषीय जोडीत जी आपण कोनाची आकृती काढतो तर त्याप्रमाणे सरळ कोनाची आकृती आहे. सरळ कोनाची आकृती आपण आकृतीचं नीट निरीक्षण करा. तर या ठिकाणी आपण याही कोनाला नाव देऊया. नाव देऊया BCD. तर मित्रांनो या दोन किरणांनी तयार झालेला हा कोन आहे आणि या कोनाचं जे माप आहे ते माप 180 अंश इतकं आहे. याही कोनाचं माप हे जे आहे ते फिक्स माप आहे. ज्याप्रमाणे आपण शून्य कोनाचं माप पाहिलं 0 अंश, काटकोनाचं माप पाहिलं 90 अंश, त्याचप्रमाणे सरळ कोनाचं जे माप आहे ते देखील 180 अंश आणि या कोनांची जी संख्या आहे ती संख्या देखील एकूण संख्या ही 1 इतकीच आहे. म्हणजेच या कोनाची आपल्याला जर व्याख्या सांगायची झाली तर व्याख्या काय सांगता येते तर ज्या कोनाचं माप हे 180 अंश इतकं असेल त्या कोनाला सरळ कोन असे म्हणतात. तर ही व्याख्या आपल्याला लक्षात आलेली असेलच. यानंतर आपण कोनाचा जो पुढचा प्रकार आहे तो प्रकार आपण पाहूया. नंतर कोनाचा पुढचा प्रकार जो आहे तो आहे प्रविशाल कोन. तर लक्षात ठेवायचं आहे काही अवघड असा भाग नाही आहे. तर प्रविशाल कोन म्हणजे नेमकं त्या प्रविशाल कोन कशाला म्हणतात आणि प्रविशाल कोन जो आहे तो कशा प्रकारे तयार होतो तर ते आता आपण पुढे पाहूया. तर मी या ठिकाणी हा अशा प्रकारे किरण काढलेला आहे आणि त्यानंतर पुढचा जो किरण आहे तो पुढचा किरण हा अशा प्रकारे काढलेला आहे. त्यानंतर हा जो तयार होणारा जो कोन आहे तो इकडून नसून इथून असा आहे. लक्षात आलं का? इथून असा आहे. त्यामुळे तयार होणारा कोन हा या बाजूला आहे. त्यामुळे याचं नाव आपण देताना MTB. तर कोनाचा कोन MTB हा प्रविशाल कोन आहे. आता प्रविशाल कोन का तर या कोनाचं जे माप आहे ते माप 180 अंशपेक्षा जास्त, 180 अंशपेक्षा जास्त पण 360 अंशापेक्षा कमी. लक्षात घ्या 180 अंशपेक्षा जास्त पण 360 अंशापेक्षा कमी माप असणाऱ्या कोनाला प्रविशाल कोन असे म्हटले गेले आहे. म्हणजेच 181 अंश ते 359 अंश पर्यंत जेवढे कोन आहेत तेवढे सगळे हे प्रविशाल कोन आहेत. आणि या कोनांची एकूण जी संख्या आहे ती संख्या आपल्याला सांगता येते की एकूण या कोनांची संख्या
89 इतकी आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रविशाल कोन हा अभ्यास दिला आहे. यानंतर आपण कोनाचा पुढचा आणि शेवटचा प्रकार पाहणार आहोत. तर तो प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण कोन. आता पूर्ण कोन म्हणजे नेमकं काय, तर पूर्ण तो 360 अंशामध्ये हा कोन असतो. तर नेमकं या ठिकाणी काय गडबड होणार आहे ते जरा आपण समजून घेऊया. मी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी सूचित करतोय की या कोनाचं जे मी रचना करत आहे त्याकडे आपण काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण करायचं आहे. तर या ठिकाणी मी या कोनाची रचना करत आहे आणि रचना करत असताना आपल्याला या ठिकाणी काय दिसून येतं ते पहा. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा एक बाण मी काढून दाखवलेला आहे. तर तो काय सूचित करतो, तर हा संपूर्ण इथून सुरुवात होऊन तो इथपर्यंत येतो. तर पूर्ण कोन जो या ठिकाणी आहे याचं आपण नाव देऊ ABC. तर ABC हा पूर्ण कोन आहे आणि पूर्ण कोन म्हणजे याचं जे माप आहे ते याचं माप अशा प्रकारे 360 अंश आहे. आता या कोनाची जर आपण रचना पाहिली किंवा कोनाची जर आकृती पाहिली तर आपल्याला ही आकृती शून्य कोन यासारखी देखील दिसते. त्यामुळं शून्य कोनाच्या ठिकाणी अशा प्रकारे कोनाचं जे आहे माप हे दर्शवलेलं नसतं. लक्षात आलं का? शून्य कोन आणि पूर्ण कोन यामधला फरक आपण मित्रांनो लक्षात घ्यायचा आहे की शून्य कोन ज्यावेळी दर्शवला जातो तर तो फक्त अशा पद्धतीने दर्शवला जातो. लक्षात आलं का? पण पूर्ण कोन ज्यावेळी दर्शवला जातो तो पूर्ण कोन आपल्याला दर्शवताना एक लक्षात घ्यायचा आहे तो मुद्दा, तो म्हणजे पूर्ण कोन दर्शवताना तो अशा चिन्हाने दर्शवला जातो. त्याच्या अशा वेळी जेव्हा चिन्ह दाखवलं जातं तेव्हा या कोनाचं जे माप आहे ते 360 अंशामध्ये हा कोन असल्यामुळं याला पूर्ण कोन असं म्हटलं गेलं आणि याला शून्य कोन असं म्हटलेलं आहे. इथे आपली गडबड होण्याची शक्यता असते. पूर्ण कोन विचारला असेल तर आपण तो ओळखताना शून्य कोन म्हणून लिहू शकतो किंवा शून्य कोन विचारला असेल तर त्यावेळेस आपण पूर्ण कोन लिहू शकतो. म्हणून काळजीपूर्वक याचं आपण निरीक्षण करायचं की या अशा प्रकारचं ज्यावेळेस चिन्ह असेल त्यावेळेस त्या कोनाचं माप 360 अंश इतकंच असतं आणि 360 अंशाचं माप म्हणजे ज्या कोनाचं माप 360 अंश असतं त्या कोनाला पूर्ण कोन असे म्हणतात. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेलं असावं. आणि या कोनांची जी एकूण संख्या आहे ती संख्या 1 इतकीच आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता कोनाचे जे 7 एकूण प्रकार आहेत ते पाहिले आहेत. तर शून्य कोन याचं माप 0 अंश, यानंतर लघु कोन तर याचं माप 1 अंश ते 89 अंश, त्यानंतर काटकोनाचं माप 90 अंश, विशाल कोनाचं माप 91 अंश ते 179 अंश, सरळ कोनाचं माप 180 अंश, प्रविशाल कोनाचं माप 181 अंश ते 359 अंश आणि पूर्ण कोनाचं माप 360 अंश. अशा प्रकारे आपण मापावरून या कोनांचे 7 प्रकार हे सविस्तरपणे पाहिलेले आहेत. यानंतर आपण या घटकावर आधारित काही कृती करणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण घड्याळामध्ये रोज वेळ पाहत असतो आणि घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये हे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे कोन हे तयार होत असतात. तर या ठिकाणी जी स्थिती आहे त्या स्थितीनुसार आपण कोनाचे प्रकार हे ओळखायचे आहे. तर पहिला या ठिकाणी जो कोनाचा प्रकार आहे त्याचा कोन आपल्याला दर्शवण्यात आलेला आहे 2 काट्यांमध्ये. तर या ठिकाणी
लघुकोन तयार झालेला आहे. यानंतर या दुसऱ्या घड्याळामध्ये आपण या बाजूने असं कोन दर्शविला आहे, त्यामुळे या ठिकाणी प्रविशाल कोन हा तयार झालेला आहे. पुढच्या घड्याळामध्ये 3 वाजण्याची स्थिती आहे आणि या ठिकाणी काटकोन तयार झालेला आहे. पुढे आपण या चौथं जे घड्याळ पाहतोय यामध्ये 4 वाजलेले आहेत आणि दोन्ही काट्यांमध्ये दर्शवणारा जो कोन आहे तो कोन विशाल कोन आहे. त्यानंतर पुढच्या घड्याळामध्ये 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजण्याची स्थिती ही जी आकृतीमध्ये दर्शवण्यात आलेली आहे, तर या 2 काट्यांमध्ये असणारा जो कोन आहे तो कोन या ठिकाणी प्रविशाल कोन म्हणून आहे. त्यानंतर इथे 6 वाजण्याची स्थिती आहे आणि या 6 वाजता बरोबर घड्याळामध्ये हा सरळ कोन तयार झालेला आहे. त्यानंतर पुढे ही 7 वाजण्याची स्थिती आहे आणि यामध्ये दर्शवण्यात आलेला जो कोन आहे तो विशाल कोन दर्शवण्यात आलेला आहे. पुढच्या घड्याळामध्ये 8 वाजण्याची स्थिती आहे आणि जी चिन्ह दर्शवण्यात आलेलं आहे त्यानुसार या घड्याळामध्ये जे वाजण्याची स्थिती आहे त्यानुसार जो कोन तयार झालेला आहे तो कोन प्रविशाल कोन हा दर्शवण्यात येत आहे. त्यानंतर पुढच्या घड्याळामध्ये हे 9 वाजलेले आहेत आणि यामध्ये चिन्हानुसार जो कोन दर्शवण्यात आलेला आहे तो देखील प्रविशाल कोन आहे. पुढच्या या घड्याळामध्ये जो दर्शवण्यात आलेला कोन आहे तो लघु कोन आहे. त्यानंतर इथे 11 वाजण्याची स्थिती आहे आणि या ठिकाणी जो दर्शवण्यात आलेला जो कोन आहे तो कोन आहे प्रविशाल कोन. त्याचप्रमाणे इथे 12 वाजण्याची स्थिती दर्शवण्यात आलेली आहे आणि यामध्ये तयार झालेला जो कोन आपल्याला दर्शवण्यात येतो आहे तो पूर्ण कोन आहे. त्यानंतर इथे या घड्याळामध्ये जी स्थिती दर्शवण्यात आलेली आहे 2 काट्यांमधील, तर या ठिकाणी लघुकोन तयार झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जो कोन तयार झालेला आहे तो चिन्हानुसार आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा प्रविशाल कोन तयार झालेला आहे. आणि शेवटचं जे घड्याळ आहे या शेवटच्या घड्याळामध्ये इथं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 6:30 वाजण्याची स्थिती आहे आणि यावेळी या घड्याळामध्ये तयार झालेला जो कोन आहे तो शून्य कोन तयार झालेला आहे. यानंतर मित्रांनो आपण पुढे मापावरून आपण कोनाचे प्रकार हे ओळखणार आहोत. तर या ठिकाणी आपण पुढील कोनांचे जे मापाचं आहे त्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि प्रत्येक कोनाचा प्रकार हा ओळखायचा आहे. तर इथे जे माप आहे ते 67 अंश आहे. तर हा कोनाचा जो प्रकार आहे तो लघु कोन हा प्रकार आहे. यानंतर पुढचा जो कोनाचा प्रकार आहे 143 अंश हा 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी आहे, त्यामुळे हा विशाल कोन या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर 243 अंशाचा जो कोन आहे तो प्रविशाल कोन आहे. त्यानंतर पुढे 23 अंशाचा जो कोन आहे तो लघु कोन आहे. त्यानंतर 251 अंशाचा कोन आहे तो देखील प्रविशाल कोन आहे. 67 अंशाचा पुन्हा कोन आहे तो लघु कोनच आहे. 32 अंशाचा कोन आहे तो देखील लघु कोन आहे. 90 अंशाचा कोन आहे तो आपण काटकोन या ठिकाणी आहे. त्यानंतर 180 अंशाचा कोन आहे तो सरळ कोन आहे. त्यानंतर 215 अंशाचा कोन आहे तो देखील प्रविशाल कोन आहे. 63 अंशाचा कोन आहे तो लघु कोन आहे. 0 अंशाचा कोन आहे तोही देखील शून्य कोन आहे. त्यानंतर 26 अंशाचा कोन आहे तो देखील लघु कोन आहे. 135 अंशाचा कोन आहे तो सुद्धा विशाल कोन आहे. 360 अंशाचा कोन आहे तो पूर्ण कोन आहे. त्यानंतर 354 अंशाचा कोन आहे तो देखील प्रविशाल कोन इतकाच आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण एक छोटीशी कृती करणार आहोत.
तर या ठिकाणी 2 या माचीच्या काड्या आहेत आणि या माचीच्या काड्यांपासून आपण कोणांची जी निर्मिती आहे ती आपण आता अभ्यासूया. तर मित्रांनो, आपण ओळखून सांगायचं आहे की या ठिकाणी तयार झालेला जो कोन आहे हा कोनाचा कोणता प्रकार आहे. तर मित्रांनो, या माचीच्या काड्यांपासून हा तयार झालेला जो कोनाचा प्रकार आहे तो आहे काटकोन. त्यानंतर मित्रांनो, आपण हा कोनाचा प्रकार आपण पाहूया. हा तयार होणारा जो कोन आहे तो इथून असा आहे. तर हा जो कोनाचा प्रकार आहे तो लघुकोन आहे. त्यानंतर काड्या अशा मी ठेवलेल्या आहेत आणि कोन हा इकडून असा आहे. कोन हा इकडून असा आहे. तर या कोनाचा प्रकार कोणता आहे? तर या कोनाचा प्रकार मित्रांनो प्रविशाल कोन हा आहे. त्यानंतर या माचीच्या काड्या मी या अशा ठेवलेल्या आहेत आणि आपण आता कोनाचा हा प्रकार पाहायचा आहे. तर कोनाचा मित्रांनो हा प्रकार आहे सरळ कोन. यानंतर या ज्या काड्या आहेत त्या मी एकमेकांवरती अशा ठेवलेल्या आहेत आणि याची स्थिती अशीच आहे. तर हा कोनाचा जो प्रकार आहे तो कोनाचा प्रकार मित्रांनो कोणता आहे? तर हा जो कोनाचा प्रकार आहे तो हा प्रकार शून्य कोन आहे. त्यानंतर पुन्हा मी या काड्या अशा ठेवत आहे आणि दर्शवण्यात आलेला जो कोन आहे तो कोन मित्रांनो हा असा इकडून असा आहे. इकडून हा असा आहे. तर या ठिकाणी 300 अंशाचा कोन तयार होतोय. त्यामुळे हा जो कोन आहे तो कोन पूर्ण कोन आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे आणखी मी एक वेगळ्या पद्धतीने अशा प्रकारे कोन तयार करत आहे आणि हा जो कोन आहे तो या आतल्या बाजून असा आहे. या आतल्या बाजून असल्यामुळे या कोनाचा जो प्रकार आहे तो प्रकार कोणता आहे? तर तो प्रकार विशाल कोन असा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन पाठामध्ये आपण कोनाचे जे 7 एकूण प्रकार आहेत ते प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. तर आजच्या या ऑनलाईन पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण सहभागी झालात याबद्दल आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची जी यूट्यूब लिंक आहे ती आपण इयत्ता 6वीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. धन्यवाद.